दर पौर्णिमेला ह्या देवळामध्ये लई बायका येतात बघ आणि आपला नवस फेडून जातात, अभिषेक पण करतात। आज पहिल्यांदा एवढा तरुण पोरगा नवस फेडताना बघते बघ। झेंडूच्या हारात एकच गुलाब कसा उठून दिसतोय ना, तसा वाटतोय हा पोरगा। याचा नवस नक्की पूर्ण होणार बघ ताई। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो शंकरा। महादेवा, आज माझा वाढदिवस। इतकी वर्ष या दिवशी तुझ्याकडे जे मागितलं तेच आजही मागतो। माझ्या लाडक्या बहिणींना जगातली सगळी सुख दे आणि सगळ्या संकटांपासून त्यांना लांब ठेव। ओम नमः शिवाय। मग आज काय विशेष? त्या तिघी आपल्या प्रेमळ दादासाठी नक्कीच काहीतरी विशेष करणार असतील। बाप रे, विचारू नका। काल रात्रीपासूनच दादाला बेस्ट गिफ्ट मीच देणार अशी त्यांची स्पर्धा लागलेली आहे। हा माझा अभिजित दादा, सिंहराज, मघा नक्षत्र, वय 28 वर्ष, स्वभावाला अगदी गोड, दिसायला एकदम डॅशिंग, सॉलिड, स्वतःच्या बहिणींना अगदी फुलासारखा जपणारा। आता तुम्हीच विचार करा, बहिणींचे इतके लाड करणारा बायकोचे किती लाड करेल। हा माझा अभिजित दादा, ऐकी ना डॅशिंग। नमस्कार। नमस्कार। मला वाटलंच तुझा काहीतरी आगाऊपणा चालू असणार। मला लग्न नाही करायचं, माफ करा, येतो। चल कॉल चल चल चल, काही ना। दादा 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 दादा, मी तुला पैज लावून सांगते, तिने तुला होकार दिला असता म्हणजे दिला असतात। हे शाणे, मला काही लग्न बिग्न करायचं नाहीये। अरे आधी मी प्रीतीचं पार्लर उघडणार, मग ज्योती ऑफिसर व्हायची वाट बघणार, मग कुठल्याही करिअरच्या साच्यात न बसणाऱ्या तुझ्या करिअरचा साचा बनवणार, मग लग्न बिग्न। मी काय म्हणते दादा, मी ना तुला कवळी लावणाऱ्या आजीबाईंचं स्थळ बघायला सुरुवात करते आता। चिडू नको ग। मग काय, मला वाढदिवसाला तुला बेस्ट गिफ्ट द्यायचं होतं। ऐक कीर्ती, तुम्ही तिघी हे मला मिळालेलं आतापर्यंतचं सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहे। पण मी तुझं सर्वात बेस्ट गिफ्ट आहे ना। हे सगळं ठीक आहे, पण प्रीती कुठे आहे? काय ग, माणसाचाच कातड आहे ना? काय नाही, इथं गोंधायला येणारं पोरं पोरी बोलताना रडून रडून लाल बुंद होऊन जातात, पण तुझ्या तोंडातून हो नाही की तू नाही, आणि डोळ्यातून एक थेंब देखील नाही, असं कसं काय? अहो आजी, मनात गुलाबाचं फूल असेल ना की बाहेर बाबळीचा काटा सुद्धा टोचत नाही। अगदी लाखातलं बोललीस बघ। तुझा नवरा लय नशिबाने, त्याला एवढी सोन्यासारखी बायको मिळणार आहे। अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हे माझ्या नवऱ्याचं नाव नाहीये, माझ्या मोठ्या भावाचं नाव। दादाचं? अगं असे बहीण भाऊ लय जगात पाहिले मी। लग्न अगोदर ताई ताई भाऊ भाऊ करतात, पण एकदा का लग्न झालं का एकमेकांचं तोंड देखील पाहत नाही। अगं इस्टेटीसाठी एकमेकांच्या उरावर देखील बसतात। हा,